लाडकी बहीण योजना आजची नवीन अद्यतने। लाडकी बहिणींना मोठा धक्का, या महिलांना पैसे मिळणे बंद होईल, अदिती तटकरे। लाडकी बहीण योजनेशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे। ही बातमी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी खूप महत्त्वाची आहे। जसे की महाराष्ट्र सरकारने डिसेंबरची हप्ता राज्यातील पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केला आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2,40,00,000हून अधिक महिलांच्या बँक खात्यात 6व्या हप्त्याची रक्कम सरकारने जमा केली आहे। या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या अनेक नवीन महिला पात्र ठरल्या आहेत। कारण अलीकडेच विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर महिला व बाल विकास विभागाने नवीन अर्जांची तपासणी प्रक्रिया सुरू केली होती। या दरम्यान राज्यातील 12 लाखांहून अधिक महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले आणि त्यांना लाभासाठी पात्र घोषित करण्यात आले आहे। अशा महिलांच्या बँक खात्यात 6व्या हप्त्याची रक्कमही सरकारकडून ट्रान्सफर करण्यात आली आहे। पण लाडकी बहीण योजनेशी संबंधित एक बातमी समोर येत आहे, ज्याअंतर्गत काही महिलांचे अर्ज अपात्र घोषित करून त्यांना लाभापासून वंचित केले जाईल। डिसेंबरचा हप्ता 1,500 रुपये खात्यात जमा। लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता राज्य सरकारने दिला आहे। 6व्या हप्त्याची रक्कम सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केली गेली आहे। आतापर्यंत सरकारने 2,40,00,000हून अधिक महिलांना 6व्या हप्त्याचा भरणा केला आहे। जुलै महिन्यात अर्ज सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत राज्यातील 2,63,00,000हून अधिक महिलांनी फॉर्म भरले आहेत। त्यापैकी 2,47,00,000 अर्ज पात्र घोषित करण्यात आले आहेत। राज्यातील ज्या 12 लाख बहिणींनी आपले बँक खाते आधारशी लिंक केले नव्हते आणि ज्यांना 4थ्या आणि 5व्या हप्त्याची रक्कम मिळाली नव्हती, त्यांना डिसेंबरच्या हप्त्यासह सर्व पैसे एकत्र प्राप्त झाले आहेत। लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता कधी मिळेल, जाणून घ्या इथे। या महिलांना लाभ मिळणार नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या अर्जांची पुन्हा तपासणी केली जाणार नाही। पण अलीकडेच महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की जर कोणत्याही लाभार्थी महिलेबद्दल तक्रार आली तर तिच्या अर्जाची तपासणी केली जाईल आणि ती महिला लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेचे निकष पूर्ण करत नसेल तर तिला पुढील लाभ मिळणार नाही। अशा महिलांचे अर्ज अपात्र घोषित केले जातील। महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की अर्ज तपासणी तोपर्यंत केली जाणार नाही जोपर्यंत त्याच्याविरुद्ध तक्रार येत नाही। पण तक्रार आल्यानंतर अर्जांची तपासणी केली जाईल आणि महिलांना पात्र नसल्यास त्यांना लाभापासून वंचित ठेवले जाईल। अर्ज तपासणीवर अशा महिलांचे अर्ज रिजेक्ट केले जाऊ शकतात ज्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अलीकडेच 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त वाढले आहे। तसेच ज्यांच्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन आहे, त्याशिवाय ज्यांनी आंतरजातीय विवाह केला आहे, त्या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाहीत। लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता। लाडकी बहीण योजनेच्या खालील पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या महिलांना लाभ मिळतील। अशा महिला ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे। महिलेच्या कुटुंबातील कोणताही सदस्य आयकरदाता नाही। महिलेच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत कार्यरत नाही। महिला गरिबी रेषेखाली जीवनयापन करत आहे। महिलेच्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन ट्रॅक्टर वगळून नाही। महिला इतर कोणत्याही पेन्शन योजनेचा लाभ घेत नाही। अर्जदार महिलेचे बँक खाते आधारशी लिंक असेल तर ती यासाठी पात्र आहे। तंत्रज्ञान आणि बातम्यांमध्ये आवड असल्यास नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत शेअर करा। अधिक माहितीसाठी त्यांच्या अधिकृत YouTube चॅनेलला भेट द्या।